ना श्री स्वामी समर्थ. आत्ताच करू आपण सुरुवात. सगळ्यांनी म्हणूया एकत्र. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. किती छान वाटतंय ना ऐकताना. कसे आहात तुम्ही? मी आनंदी आहे, मी समाधानी आहे, कारण मी स्वामी भक्त आहे. पण माझं लक्ष थोडस घरी आहे. गुरुवारची पूजा चालली आहे, पूजेला जायचंय. मला त्या बाजूच्या ताईंनी हळदी कुंकू आधी गुरु ते समर्थ आहे सगळं करण्यासाठी. त्यांच्या नावातच काय आहे? श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना 2024 नवीन वर्षाच्या स्वामीमय शुभेच्छा. येणारं हे वर्ष तुम्हाला आध्यात्मिक आणि आर्थिक प्रगतीचं जाऊ दे. तुमच्या सगळ्यांचं आरोग्य. इथे येण्यासाठी काय महत्वाचं आहे? आरोग्य महत्वाचं आहे. मला खाली मांडी घालून बसताच येत नाही, मला तासभर इथे बसताच येत नाही. पारायणाला बसली की ही मांडी ती मांडी, किती पानं राहिली आपण बघत होतो ना. त्यामुळे माझं आरोग्य, नुसतं आरोग्य नाही, मानसिक पण, माझं मन प्रसन्न. जेव्हा मन प्रसन्न असणार आहोत तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी. आता तुम्ही बघितल्या असतील तुमच्या आजूबाजूला ज्या बायका मठात येत नाही किंवा देवाचं करत नाही, त्यांचा चेहरा कसा असतो ना, आपण काय सांगतो? आनंदी. जो आनंद चेहऱ्यावर आहे तो आतमध्ये उतरणार आहे. आणि उगाच तोंड पाडून बघा ना, आपले नातेवाईक किंवा ओळखीचे तुम्ही जर ऑब्झर्व करा की ना, उगाच उदास बसलेले असतात. नेहमी ना चेहऱ्यावर एक हास्य. कोणी मला बघू दे, अगर नको बघू दे, पण माझ्या चेहऱ्यावर हसू असलं पाहिजे. कारण माझ्या स्वामींचं स्वरूप काय आहे? सच्चित आनंद. तो आनंद आहे. मठात आल्यावर मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की आपण मठात आलो आणि उदास बसलं असं होतं का? एखादी अडचण असेल, प्रश्न असेल तर आपण महाराजांशी भांडतो, त्यांना सांगतो म्हणून उदास असतो. पण नंतर हळूहळू आपल्या स्वरूपात बदल होतो आणि आपण आनंदी होत जातो. त्यामुळे त्यांचं स्वरूप आनंदी. त्यामुळे मला वाटत नाही कुठला स्वामी भक्त तोंड पाडून बसलेला असेल. उलट तुमच्या आजूबाजूच्या बायकांना सांगा की नेहमी चेहऱ्यावर जेव्हा आपण हास्य ठेवतोय तेव्हा हे हास्य आपल्या शरीरात उतरतो आणि आपले प्रश्न हळूहळू सुटायला लागतात. त्यामुळे नेहमी आनंदी राहायचंय. आज नवीन वर्षाचं तुम्हाला काय सांगावं? सगळे विषय आपले नेहमीच होत असतात, पण माझ्या घरातला, माझा जीवाभावाचा जो विषय आहे तो म्हणजे देवघर. आपल्या घरात देवघर असावं. पण स्वामींच्या कृपेने गेल्या 15-20 वर्षात माझं घरच मंदिर बनलंय. त्यामुळे वेगळ्या देवघराची रचनेची आवश्यकता नाहीये. पण हा माझा प्रवास कसा झाला, मी देवघर म्हणजे तुम्हाला सांगते, मला वाचनाची एवढी आवड. आयुष्यातलं पहिलं पुस्तक मी असं वाचलं होतं, देवपूजा कशी करावी. एकदा मी शिवमंदिरात महाशिवरात्री होती आणि तिथं ते रस्त्याने विकणारी पुस्तकं विकणारी माणसं होती. त्यातलं बरोबर मी हे पुस्तक, आणि मग देवपूजा कशी करायची ती पूजा करायला शिकली. देव कसे, आणि महाराजांनी असं असं मला घेऊन गेले. त्यातला तो महत्वाचा पहिला विषय आहे, देवपूजा कशी करावी. माझ्या घरामध्ये देवघर कसं असावं. देवघर देवांसाठी जे घर आहे, माझं एक घर आहे आणि त्याच्यातला एक भाग मी देवासाठी काढून ठेवलाय. ते देवघर काय आहे? जेव्हा मी काहीतरी दुःखात असते, काहीतरी फोन येतो, काहीतरी संकट येतं, धावत धावत आपण कुठे जातो? देवाच्या फोटो जवळ किंवा देवाच्या, की तो आपला हक्काचा असतो. मी त्याला जे सांगणार आहे तो माझा ऐकणार आहे. म्हणजे माझा हा अनुभव सांगते. एकदा गोसावी काकांना ही सात्विका 5च दिवसाची होती आणि 108 ताप होता. काही केलं ताप उतरत नाही. आणि मी असं ऐकलं होतं की 108 ताप गेल्यानंतर चांगलं नसतं. असं मी ते शब्द सुद्धा इथे बोलत नाही. मी फक्त देवाजवळ उभी होती. मला रडायला, म्हणजे तुम्हाला सांगते, जेव्हा संकट येतं ना, माणसाचे अश्रू सुद्धा येत नाही, त्याला कळत नाही. मी फक्त गणपती बाप्पाला म्हणत होती की तू फक्त वाचव वाचव, कसंही करून वाचव. आणि तासाभरानंतर त्यांचा ताप इतका उतरत गेला की सिंग डॉक्टरांनी आम्हाला विचारलं होतं की तुम्ही असं कुठलं औषध घेतलं की 108 ताप होता आणि तो उतरत गेला. काकांना फक्त चक्कर येत होत्या, काहीच कळत नव्हती. सात्विका लिटरली 5 दिवसाचं बाळ, अंगात कपडे नव्हते का अशा बाजूला पडली होती. असा दुःखद प्रसंग. त्यातनं स्वामींनी मला बाहेर काढलेलं आहे. जर ते मला बाहेर काढू शकतात तर तुम्हाला नाही का दुःखातनं बाहेर काढू शकणार. त्यामुळे आपल्या घरात अशी जागा असावी की मला दुःख झालं तर मी धावत धावत, आपण कोणाकडे जातो, आपल्या आई वडिलांना फोन करतो ना, तर माझे आई वडील कोण आहेत हे मी तिथेच बसल्यावर त्यांनी माझी हाक मारली पाहिजे, ऐकली पाहिजे. पण ती हाक मारण्यासाठी तशी जागा पाहिजे ना. एखादा आनंदाचा प्रसंग, कुठून तरी फोन आला की मुलगी पहिली आली, मुलगा पहिला आला, आपण कोणाकडे सरळ सरळ जातो? देवाकडे जातो आणि पटकन साखर ठेवतो, नमस्कार करतो की तुझ्या कृपेमुळे हे घडलेलं आहे. ते आपल्या घरातलं देवघर.
एखादा मोठा बंगला असेल, मोठा फ्लॅट असेल, पण त्यात जर देवघर नसेल तर ते घर कसं वाटतं ना, भकास वाटतं. आपण छोटं दुकान टाकतो, रिक्षा जरी रिक्षा असते, गाडी असते, तरी आपण त्यात एक गणपतीची, स्वामींची नाव तरी लिहितो. म्हणजे एक मराठी किंवा हिंदू सनातन संस्कृतीमध्ये जिथे एक वेगळं घर येतं, तिथे देवांसाठी ही वेगळी खोली, जर मोठं घर असेल तर वेगळी खोली करा. आणि माझं स्वप्नच होतं की माझ्या देवासाठी मला वेगळी खोलीच पाहिजे. आणि मला योगायोगाने लग्न झाल्यापासून प्रत्येक वेळेस म्हणजे तो विशेष घर घेताना आधी देवासाठी मला कुठे खोली मिळते का, तो दृष्टिकोन मी ठेवला आणि मला खरोखर तशी प्रत्येक वेळेस वेगळी खोली मिळत गेली. तर आनंदाचा आणि दुःखाचा प्रसंग आपण जिथे शेअर करू शकतो ते म्हणजे आपलं देवघर. ज्या घरात देवघर नाही ते घर भकास वाटतं. त्यामुळे आपल्या घरात देवघर असणारच आहे. एखादा फोटो नाही, आमची परिस्थिती नाही, खूप मोठं देवघर नाही आणतात, पण आपण एक स्वामींचा, गणपतीचा दाराशी फोटो असतोच. आपल्या संस्कृतीमध्ये लग्न जेव्हा होतं तेव्हाच मुलीला बाळ कृष्ण आणि अन्नपूर्णा माता आणि गणपती पण देण्याची पद्धत आहे. जन्माला आल्यानंतर पहिला संस्कार असतो तो देवाचा. 32 महत्वाचे पॉइंट मी लिहिलेले आहे की हे खूप महत्वाचे आहे. तुम्ही म्हणाल ताई आमच्या घरात देवघर आहे, सगळं आहे, पण पाहिजे तसं घरामध्ये समाधान नाहीये, भकास घरात वाटतं. ज्या घरामध्ये देव आहे त्या घरात भकास वाटलं पाहिजे का? मग तुमची देवाची पद्धत, ठेवण्याची पद्धत काहीतरी चुकली असेल, ती पूजा करायची पद्धत काहीतरी चुकली असेल. माझ्या बाजूला पूर्वी मी राहायची इकडे भारत गॅसकडे, तर आमच्या बाजूला एक काकू होतात. त्यामुळे बाई मी फक्त ना सोमवारची सगळी देव घासते, आठवड्यातनं एकदाच पूजा करते. मला आश्चर्य वाटलं, आठवड्यातनं एकदाच पूजा झाली, रोज उदबत्ती आणि दिवा ठेवायचा. 10 मिनिटं कितीही, म्हणजे माझे एवढे देव आहे ना, तरी 10 मिनिटामध्ये माझी 15 मिनिटामध्ये देवपूजा होते. देवाची रचना कशी, जे नवीन असतील, माहिती असेल तर एखादी गोष्ट आपण नवीन ऐकूया. समोर फोटो काढून ना की अशा पद्धतीने देवघराची रचना पाहिजे. शक्यतो पायऱ्या असाव्या. त्या पायऱ्यांमध्ये सगळ्यात वरचं स्थान माझ्या गुरूंचं आहे. मग तिथे काय ठेवलंय आपण, दत्तगुरू आणि स्वामींना ठेवलेलं आहे पहिल्या पायरीवर. त्यानंतर दुसऱ्या पायरीवर माझं कुलदैवत ठेवायचंय. कुलदैवत माहिती नसेल मेसेज करा, ताई माझं आडनाव हे, मला माझं कुलदैवत सांगा. मागे एकदा सांगितलं होतं की आपल्याला कुलदैवत माहिती नसेल तर एक सुपारी घ्यायची, तिची कुलदैवत म्हणून पूजा करायची आणि दर मंगळवारी झोपताना उशीखाली ती सुपारी ठेवायची. 5 मंगळवारच्या आत देवी तुम्हाला दृष्टांत देते आणि ती दाखवते की मी कोण आहे. पण याच्यासाठी स्वतःची तळमळ, तिच्याबद्दलचं, म्हणजे मला माहिती नाही, पण मला कुलदेवतेचं लग्न झाल्यापासून इतकं आकर्षण असायचं. आज त्यांची कृपा ही खूप महत्वाची. मुलांचं लग्न होत नाही, संतती होत नाही, दारूचं व्यसन आहे, कुलदेवता दोष आहे. आई आपली, वडील आहेत ते, साध्या आपल्या सासू सासऱ्यांना आपण मान दिला नाही तर त्यांना राग येतो. हे तर कुणाचे आई वडील आहेत, जन्म दिलाय, बुद्धी दिली आणि तरी तू माझं करत नाही. प्रत्येक वर्षी कुलाचार करायचा आहे. त्यात आनंदाची बातमी सांगते, मागच्या 14 फेब्रुवारीला आपण कुलदैवत करायला सर्वजण बस करून गेलो होतो. ह्या वर्षी पण जानेवारी एंड किंवा फेबच्या फर्स्ट वीक मध्ये आपण कुलदैवत दर्शनाला जेजोरी, तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर, आणि आपण त्यात पंढरपूर पण गेलो होतो आणि छोटे मोठे आणखीन 1-2 स्थानं केली होती. तर ह्या वर्षी पण करणार आहोत. तर ज्यांना ज्यांना यायचं मला हळूहळू नावं पाठवायला सांगा. खर्च हिशोब करतील आणि मग सांगतील. पण अतिशय व्यवस्थित ट्रिप केली होती, छान मजा केली होती आम्ही मागच्या वर्षी आणि वर्ष होत आलं. त्याच्यामुळे आता नियमच करायचा की प्रत्येक वर्षी सगळ्यांनी एकत्र त्या आईला हाक मारायला जायचं. तिला किती आनंद होतो की माझी एवढी लेकरं सगळी बरोबर आली आहेत ना, तर आपण एकत्र जाऊया, एक आनंदाचा क्षण होणार आहे.